जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 37। लोकाचे लक्षण। नियुक्तीनुसार आकाशाच्या जितक्या भागात जीव पुद्गलादी षटद्रव्य दिसतात तो लोक आहे। त्याच्या चारी बाजूंना शेष अनंत आकाश अलोक आहे असा लोकाचा अर्थ सांगितला आहे। अथवा षटद्रव्याचे एकत्रीकरण म्हणजेच लोक होय। जन्म जरामरण रूप या संसारालाही लोकच म्हटले आहे। तसे पाहता लोक याचा अर्थ आत्मा आहे। शिवाय जेथे पुण्य पाप यांचे फल व सुखदुःख दृष्टीस पडते तो लोक म्हणूनच ओळखला जातो। लोक हाच आत्मा असल्यामुळे तो आत्मा स्वतःच्या स्वरूपाचे अवलोकन करतो। थोडक्यात सर्वज्ञाद्वारा पाहिला जाणारा तो लोक होय। लोकाचा आकार। लोकाचे प्रामुख्याने अधो, मध्य व ऊर्ध्व असे 3 प्रकार आहेत। त्यातील अधोलोकाचा आकार वेत्रासनाप्रमाणे आहे। मध्यलोकाचा आकार उभ्या केलेल्या अर्ध्या मृदुंगाच्या वरच्या भागाप्रमाणे आहे। ऊर्ध्वलोकाचा आकार उभ्या केलेल्या मृदुंगाप्रमाणे आहे। लोकाचा विस्तार। लोकाचा विस्तार दक्षिण उत्तर जगश्रेणी प्रमाण अर्थात 7 राजू इतका आहे। पूर्व व पश्चिम भागात भूमी आणि मुखाचा व्यास क्रमाने 7, 1, 5 आणि 1 राजू इतका आहे। तात्पर्य असे की या लोकाचा विस्तार सर्वत्र 7 राजू असून क्रमाने लोकाखाली 7 राजू, मध्यलोकात 1 राजू, ब्रह्म स्वर्गात 5 राजू व लोकांच्या अंती 1 राजू आहे। संपूर्ण लोकाची उंची 14 राजू प्रमाण आहे। क्रमाने अधोलोकाची उंची 7 राजू, मध्यलोकाची उंची 10 लाख योजन व ऊर्ध्वलोकाची उंची 1 लाख योजन इतकी आहे। कल्पातीत भूमीचा जो अंत आहे तोच लोकाचाही अंत होय। वातवलय। घनोदधी, घनवात व तनुवात ही 3 वातवलये मानली असून क्रमाने त्यांचा रंग गोमूत्राप्रमाणे, मुगाप्रमाणे व अनेक वर्णाप्रमाणे मानला आहे। ही 3 वातवलये वृक्षाच्या सालीप्रमाणे लोकाभोवती पसरली आहेत। यातील प्रथम घनोदधी वातवलय लोकाला आधारभूत आहे। त्यानंतरचे घनवातवलय असून तनुवातवलय शेवटी असते। त्यानंतर अंती निराधार आकाश आहे। ही 3 वलये एकमेकाश्रित अशी आहेत। त्रसस्थावर उल्लेख। पूर्वोक्त वेत्रासन व मृदुंगाकार लोकाच्या मध्यभागात लोकशिखरापासून अंतापर्यंत 14 राजू लांबी व मध्यलोकात 1 राजू प्रमाण विस्ताराने युक्त अशी त्रसनाडी आहे। त्रसजीव या नाडीच्या बाहेर राहू शकत नाही, म्हणूनच ती त्रसनाली नावाने प्रसिद्ध आहे। परंतु स्थावर जीव या लोकात सर्वत्र आढळतात। सूक्ष्मजीव सर्व लोकात ठासून भरलेले आहेत। बादर जीव त्रसनालीतच असतात। अधोलोकाची सामान्य माहिती। सर्व लोक अधो, मध्य व ऊर्ध्व लोकात विभाजित करण्यात आला आहे। मेरू तळाच्या खालच्या क्षेत्राला अधोलोक असे म्हणतात। तो वेत्रासनाच्या आकाराप्रमाणे आहे। तो 7 राजू उंच व 7 राजू मोठा आहे। तो खाली 7 राजू व वर 1 राजू प्रमाण एवढा रुंद आहे। यात वरपासून खालपर्यंत क्रमाने रत्नप्रभा, शर्कराप्रभा, वालुकाप्रभा, पंकप्रभा, धूमप्रभा, तम्रप्रभा व महातम्रप्रभा नावाचे 7 नरक आहेत। 1 राजू प्रमाणात स्थित आहे। या प्रत्येकात पटले असून ती 100 योजन अंतरात
स्थित आहेत. एकूण 49 इतकी पटले आहेत. प्रत्येक पटलात विविध बिळे व गुहा आहेत. पटलाचे मध्यवर्ती बीळ इंद्रक नावाने ओळखले जाते. इतर विविध बिळात नारकी जीव राहतात. 7 नरकानंतर शेवटी एक राजीव प्रमाण क्षेत्र मोकळे आहे. तेथे निगोद जीव राहतात. तत्वार्थसूत्राप्रमाणे रत्नप्रभा नरकात रत्नासारखा प्रकाश, शर्करा प्रभात साखरेसारखा पांढरा प्रकाश असून वालुका नरकात वाळू रेती यांची प्रधानता आहे. धूमप्रभात धूर अधिक असून तम्रप्रभात अंधकार आणि महातम्रप्रभात महान अंधकार आहे. या 7ही नरकांची नावे क्रमशः धर्मा, वंशा, शैला, अंजना, रिष्ठा, मघवी आणि माघवी अशी आहेत. यातील रत्नप्रभाचे 3 कांड असून प्रथम खरकांड 16,000 योजन, दुसरे पंकबहुल कांड 84,000 योजन व त्याखाली जलबाहू 80,000 योजन आहे. तिन्ही कांडांची प्रमाणता 1,80,000 आहे. हे कांड एकमेकांवर आधारित आहेत. या विविध प्रकारच्या नरकामध्ये उष्णता व थंडी यांचे भयंकर दुःख असते. तहान व भूक यांचे दुःखही या नारकी जीवांच्या बाबतीत विचारावयास नको. अग्निज्वालेपेक्षा भूकज्वाला भयंकर असते. या 7ही नरकात राहणाऱ्या जीवांचे आयुष्य क्रमाने 1, 3, 7, 10, 17, 22, 33 सागर इतके असते. ते कृष्ण, नील, कापोत इत्यादी लेश्याधारी असतात. त्यांची प्रखर संख्या अनुक्रमे 13, 11, 9, 7, 5, 3, 1 असून त्यांचे आयुष्य क्रमाने 10,000 वर्षे, 1, 3, 7, 10, 17, 22 इतके आहे. भवनलोक उल्लेख. रत्नप्रभा नामक पृथ्वी भाग हा खरभाग, पंकभाग व अब्बहुल या 3 भागात विभाजित आहेत. खरभाग 16 प्रस्तरामध्ये विभाजित असून प्रत्येक प्रस्तर 1,000 योजन इतका मोठा आहे. त्यातील चित्रा नावाचा प्रस्तर विविध रत्न व धातूंनी युक्त आहे. तेथे खर व पंक भागात भवनवासी देवांचे निवासस्थान आहे. म्हणूनच याला भवनलोक म्हटले आहे. यात भवनवासी देवांचे निवास क्षेत्र, त्यांचे भेद, चिन्ह, भवनसंख्या, दक्षिण उत्तर, इंद्रांचा विभाग, त्यांच्या भवनांचे प्रमाण, भवनवासी देवांचे आयुष्य इत्यादींचे वर्णन यात केले आहे. मध्यलोकाचे सामान्य वर्णन. तनुवात वलयाच्या अंतभागापर्यंत त्रियंकलोक अर्थात मध्यलोक स्थित आहे. मेरू पर्वत 1,00,000 योजन असून त्याच मेरू पर्वतामुळे मध्यलोकाची वरची व खालची मर्यादा निश्चित केली आहे. यात असंख्य द्वीप, समुद्र एक दुसऱ्यांना वेष्टित आहेत. म्हणूनच या सर्वाला तिर्यंकलोक म्हणतात. या तिर्यंकलोकांच्या मध्यवर्ती जंबूद्वीपापासून मानुषोत्तर पर्वतापर्यंत 2.5 द्वीप व 2 सागर यांनी युक्त 45,00,000 योजन प्रमाणक्षेत्र मनुष्यलोक आहे. देवांच्या द्वारे देखील त्यांना मानुषोत्तर पर्वताच्या इतर भागात जाता येत नाही. मनुष्यलोकातील या 2.5 द्वीपापैकी जंबूद्वीपामध्ये 1 व घातकी पुष्करार्ध द्वीपामध्ये 2 मेरू पर्वत आहेत. प्रत्येक मेरूला संबंधित 6 कुलधर पर्वत आहे. त्यामुळे ते क्षेत्र 7 क्षेत्रात विभाजित झाले आहे. मेरूच्या प्रणिधी भागात 2 कुरु तथा मध्यवर्ती विदेह क्षेत्राच्या पूर्व पश्चिमवर्ती 2 विभाग होतात. त्यात प्रत्येकी 8 वक्षार पर्वत, 6 विभंगा नद्या व 16 क्षेत्र आहेत. वरील 7 व 32 क्षेत्रातील प्रत्येकात 2 मुख्य नद्या आहेत. 7 क्षेत्रातील दक्षिणी व उत्तरीय अशी 2 क्षेत्रे
व 32 विदेह या सर्वांच्या मध्यभागी एक एक विजयार्थ पर्वत आहे. तेथे विद्याधरांची वस्ती असते. अंतिम द्वीप सागरात कर्मभूमी आहे. अन्य द्वीप व सागरात सदैव भोगभूमीची व्यवस्था असते. षटकर्म व धर्मकार्यासंबंधी अनुष्ठान जेथे केले जाते ती कर्मभूमी होय व जेथे जीव काही न करता प्राकृतिक पदार्थांच्या साह्याने उत्तम भोग भोगतात व सुखपूर्वक जीवन व्यतीत करतात ती भोगभूमी आहे. विदेह क्षेत्रात त्रिकाल उत्तम प्रकारची कर्मभूमी असते. 3 कालात उत्तम मध्य व जघन्य भोगभूमी आणि 3 कालात उत्तम मध्य व जघन्य स्वरूपाची कर्मभूमी असते. भोगभूमीत जीवाचे आयुष्य बल व सुख क्रमाने वृद्धिंगत होते तर कर्मभूमीत त्याची क्रमशः हानी होते.